अधिकाऱ्यांचं काम करत असतात। अधिकाऱ्यांनी आजपर्यंत जे काही कागदपत्र माहिती आम्हाला मागितलेली आहे ती आम्ही दिलेली आहे। आज मला इथं बोलावलं आहे तर मी तिथं जाऊन जी माहिती द्यायची आहे आजपर्यंत दिलेली परत एकदा ती माहिती देईल, त्यांच्याशी संवाद साधेल, चर्चा करेल। त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते त्यांचं काम करतात। याच्यामागे काय विचार, कुठली शक्ती आहे हे आज तरी मला सांगता येणार नाही, पण सामान्य लोकांची चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठं तरी सर्वच लोक जे काही युवा संघर्ष यात्रा असेल आणि जो काय आम्ही आवाज एका मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात सामान्य लोकांच्या वतीने उठवत आहे, कदाचित त्यामुळेच ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे। पण तुम्ही मला विचारलं तर अधिकाऱ्यांचं काम करत आहेत। माहिती मागितलेली आहे, नेमकी कोणती माहिती मागितलेली आहे आणि त्याची पूर्तता कशा प्रकारे करणार? खरं तर आतापर्यंत जी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस माहिती मागवलेली आहे आणि ती आम्ही जी दिलेली आहे, आम्ही CID ला सुद्धा दिलेली आहे, EOW ला दिलेली आहे, ED ला सुद्धा दिलेली आहे। परत तीच माहिती मागितल्यामुळे ती माहिती घेऊन मी आज ED ऑफिसला स्वतः जाणार आहे। याआधी वेगवेगळ्या नेत्यांना तासनतास आपण पाहिले की दिवसभर ED ऑफिसमध्ये बसवलेलं आहे, तशी मानसिक तयारी तुमची झालेली आहे? नाही, मानसिक तयारी म्हणजे तिथं गेल्यानंतर अधिकार तो त्यांचा असतो, तिथं त्यांचं चालतं, ते जसं बोलतील तसं आम्ही करायला तयार आहोत। आणि चूक केली नसेल तर मग घाबरायचं कारण काय? तिथं जाऊन आपल्याला पुढं काय करायचं आहे, लोकांचे जे काही विषय मांडलेले आहेत ते सरकारकडनं सुटत नाहीत, त्यासाठी रणनीती काय करायची, तिथं जर मोकळा वेळ मिळाला त्या बाबतीत नक्कीच मी विचार करेल। आणि ऑफिसमधनं आल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा लोकशाही मार्गाने लोकांसाठी लढण्यासाठी आम्ही सर्वजण तयार असू। काही नेत्यांचा अपवाद सोडला तर आतापर्यंत ज्यांनी ED कार्यालयात हजेरी लावलेली आहे ते आज महायुतीमध्ये दिसून येत आहेत। तुमचा पुढचा भूमिका काय असेल? हे बघा, मी या सगळ्यांच्या प्रेरणेने चालणारा एक कार्यकर्ता, एक मराठी माणूस आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो कार्यकर्ता असतो तो कधीही पळून जात नाही, तो लढत असतो, संघर्ष करतो। आणि मी सुद्धा या थोर व्यक्तींच्या विचाराने चालणारा एक मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस म्हणून प्रामाणिकपणे जे काय सहकार्याचं करेल ते करेलच, पण पळून जाणार नाही, लढत राहणार जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत।